नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे सानवी रेसिपीज अँड व्लॉग या चॅनलवरती। तर आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल शेवग्याची चविष्ट भाजी। जशी भाजी आपल्याला हॉटेलमध्ये खायला मिळते तशीच चव आपण आज घरच्या घरी तयार करणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने आणि साध्या साहित्यामध्ये ही भाजी बनते आणि घरच्या घरी आपले घरगुती मसाले जे असतील त्या मसाल्यामध्ये एकदम हॉटेल स्टाईल आपण ही रेसिपी करणार आहोत। तर चला तर मग सुरुवात करूया। तर सर्वप्रथम इथे अगोदर मी पाव किलो शेंगा घेतलेल्या आहे। त्या अशा 5 ते 6 इंच कापून त्या छानपैकी अशा स्वच्छ करून धुवून घ्यायच्या। वरतीचे सिलटे काढून घ्यायचे आणि स्वच्छ पाण्याने छानपैकी असे धुवून घेता। आता इथे गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी घालते। ते पाणी छानपैकी उकळी फुटू देईपर्यंत त्याला उकळी फुटायची आणि त्यामध्ये थोडंसं तेल आणि तुम्ही मीठ घालू शकता चवीनुसार आणि ह्या शेंगा त्यामध्ये घालून द्यायच्या। याला आता कमीत कमी 5 ते 6 मिनिटे थोड्या अर्धवट शिजल्या गेल्या पाहिजे। इथे आता मी मसाल्यासाठी 2 कांदे घेतलेले आहे, ते छानपैकी मधून कट करून त्या आता भाजण्यासाठी ठेवून दिले। तोपर्यंत इकडे आता कढई घ्यायची, त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं। तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला खोबरं आणि डाळ भाजून घ्यायची आहे। ते सर्वप्रथम इथे मी खोबरे भाजत आहे। खोबरं छान असं मंद आचेवर पूर्ण ब्राऊन कलर होईपर्यंत छान असं परतू घ्यायचं। इकडे कांदे आपले उलटपालट करायचे आणि खोबऱ्याला बघू शकता किती छान असा ब्राऊन कलर आलेला आहे। आता डाळ पण तशी छान अशी ब्राऊन कलर होईपर्यंत छान अशी परतून घ्यायची। डाळीला पण छान असा ब्राऊन कलर आलेला आहे। बघू शकता किती छान अशी आपली डाळ भाजलेली आहे। इकडे कांदे पण छान असे भाजले गेले। आता हे आपल्याला मिक्सरमध्ये छान पेस्ट करून घ्यायचे। तर इथे सर्वप्रथम कांदा, लसूण आणि अद्रक याची छानपैकी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। इथे छान अशी आपली पेस्ट बनलेली आहे। इकडे कढईमध्ये थोडं तेल घालायचं आणि ही पेस्ट त्यामध्ये घालायची। ही आता छान अशी परतून घ्यायची। तोपर्यंत इकडे डाळ आणि खोबरं आपल्याला याची पण छान पेस्ट बनवून घ्यायची आहे। इकडे आपले हे परतले गेलेलं आहे, बघू शकता। हे मिश्रण परतले गेले। यामध्ये आता आपल्याला मसाले ॲड करायचे आहे। तर इथे हळदी पावडर, लाल मिरची पावडर, घरगुती काळा मसाला, थोडासा चिकन मसाला घातलेला आहे। आता हे मसाले मंद आचेवर तेल सुटेपर्यंत परतायचे। मसाले खाली लागले तर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं। आता यामध्ये दुसरं पाणी ॲड न करता इथे शेंगा शिजलेलेच पाणी घालायचं आहे। तर इथं बघू शकता आपल्या किती छान अशा शेंगा अर्धवट शिजलेल्या आहे। यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि परत थोडासा मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। जेवढा आपला मसाला परतला जाईल तेवढी आपली टेस्ट वाढेल। आता इथं त्यामध्ये आपल्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्हाला पाणी ॲड करायचं आहे प्रमाणानुसार। यामध्ये आता याची खोबऱ्याची आणि डाळीची थोडीशी पेस्ट घालायची। आपल्या प्रमाणानुसार, आपल्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही घालू शकता। बघू शकता भाजीची थिकनेस तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी तुम्ही भाजीची थिकनेस ठेवू शकता। इथे आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे। छान अशी आपल्या भाजीला कलर पण आलेला आहे आणि सुगंध पण आलेला आहे। बघू शकता किती छान असा सुगंध आलेला आहे भाजी। आता यावरती भाजी उकळल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि तयार आहे आपली एकदम झक्कास हॉटेल स्टाईल शेवगा भाजी। गरमागरम बटर रोटी, नान किंवा भातासह सोबत सर्व करा आणि प्रत्येक घास एन्जॉय करा, तो रिच, स्पायसी आणि क्रीमी टेस्ट सोबत। तर पुन्हा हे एकदा सिद्ध झालं की घरचं जेवण हे हॉटेलपेक्षा कधीच कमी नाही। जर तुम्हाला अशा झक्कास रेसिपीज पाहायच्या असतील तर लगेच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच एका टेस्टी आणि जबरदस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत खुश राहा आणि चांगलं खा। धन्यवाद।